नमस्कार, माझे नाव केतकी अंकुश कुलकर्णी. नमस्कार, माझं नाव सुश्रुत अंकुश कुलकर्णी आहे. मी 8th स्टँडर्डमध्ये शिकत आहे. मी कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल या शाळेत शिकत आहे. सुश्रुत म्हणजे तो साधारण 3 महिन्याचा असताना आम्हाला समजलं की तो ब्लाइंड आहे म्हणून. आमच्या कुटुंबामध्ये असं अंध व्यक्ती असं कोणीच नव्हतं. सुश्रुत हा पहिलाच आहे. त्यामुळे सर्व नातेवाईकांचा पण विश्वास बसला नाही. सगळ्यांनी सांगितलं जे डॉक्टरांकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नाव सुचवायचे. सगळ्यांकडे आम्ही दाखवलं. सगळ्यांनी त्याच्याबद्दल हेच सांगितलं रिपोर्ट बघून की यावर काही उपचार होणार नाही. हा असाच राहील. तुम्ही त्याला अंध शाळेमध्येच घाला, असंच सांगितलं. पण आम्हाला वाटायचं की त्याला असं पार्शली जरा थोडं दिसायचं. आम्हाला वाटायचं की दिसेल त्याला. असं तो बघायचा, चित्र वगैरे सुद्धा ओळखायचा आणि आकार वगैरे पाटीवर तो काढायचा. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की काही गरज नाही त्याला ब्लाइंड स्कूलला घालायची. हळूहळू येऊ शकेल. त्यानंतर संपदा पळणिटकर मॅडम आमच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्याकडून स्नेहांकित हेल्पलाईनविषयी माहिती समजली. स्नेहांकित हेल्पलाईनमध्ये आल्यावर त्या मॅडमनी पण समजावून सांगितलं की त्याला दिसतं ते बरोबर आहे, पण त्याचा अभ्यासासाठी उपयोग नाही आहे. त्याच्यासाठी ब्रेलमध्येच शिकावं लागेल. आणि मग स्नेहांकित हेल्पलाईन ची माहिती मिळाल्यावर आम्ही तिथे जॉईन झालो. मग तिथे आल्यावर तिथे अशाच प्रकारची सगळी मुले अशाच प्रकारची होती आणि ती शिक्षण क्षेत्रात किंवा खेळामध्ये प्रावीण्य मिळवत होती. हे बघितलं आणि मग तेव्हापासून जरा गैरसमज दूर झाला. आपला मुलगा पण असं या प्रकारे काहीतरी करेल अशी आशा निर्माण झाली. मग तिथे गेल्यावर सुश्रुतला सुरुवातीला अभ्यास नाही शिकवत ते. सुरुवातीला या मुलांनी एकाग्रता वाढण्यासाठी, एके ठिकाणी शांत बसण्यासाठी विविध खेळ शिकवतात, गप्पा मारतात त्यांच्याबरोबर आणि त्यांना विविध आकार समजणे किंवा वस्तू मोजणे. त्यानंतर असे कडधान्य देतात, ते कडधान्य वेगळी करणे, अशा प्रकारचे खेळ शिकवतात. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते, बोटात पकडण्याची ग्रीप वाढते अशा प्रकारे. आणि त्यानंतर विविध आकार, त्रिकोण, चौकोन हे आकार जोडणे अशा प्रकारचे विविध खेळ तिथे शिकवले. शाळेमध्ये सुद्धा सुरुवातीला त्याला ॲडमिशन देण्यासाठी नकार देत होते सुश्रुतला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की याला शिकवताच येणार नाही किंवा इतर मुलं त्याला त्रास देतील, आम्ही त्याच्याकडे कसं लक्ष देणार. त्यामुळे बरेच शिक्षक नाहीच म्हणत होते. पण नंतर सर्व शिक्षा अभियानामुळे त्याला त्या ओक हायस्कूलमध्येच ॲडमिशन मिळाली. त्यांनी सांगितलं, व्यवस्थित मार्गदर्शन केलं. त्यानंतर स्नेहांकितच्या मॅडमसुद्धा तिथे येऊन शाळेमध्ये भेट देऊन गेल्या. त्यांनी सुद्धा या मुलांशी कसं वागावं, कसा अभ्यास घ्यायचा याचं मार्गदर्शन त्या शिक्षकांना केलं आणि मग त्याला आता शिकू देतात व्यवस्थित. आणि काही दिवसांनी 5-6 महिन्यांनी मग त्यांनी त्याची प्रगती बघितली. तो गणित वगैरे व्यवस्थित करतो, बेरीज वजाबाक्या किंवा ब्रेलमध्ये वाचन, स्नेहांकितमध्ये ब्रेलमध्ये वाचन वगैरे सगळं शिकवलेलं. मग एक दिवस शाळेमध्ये ब्रेलर मशीन घेऊन गेलो आणि तो कसा टाईप करतो, कसा लिहितो ते तिकडच्या शिक्षकांना करून दाखवलं. मग त्यांनी वाचून दाखवलं ते. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आला की हा सुद्धा शिकतोय इतर मुलांसारखंच. साधारण पहिलीपासूनच स्नेहांकितमध्ये कॉम्प्युटरवर टाईप करायला शिकवत होते. तर 5वी पर्यंत त्यांनी एकदम सगळं कीबोर्ड त्याचा पाठ झालेला. मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग तो करायचा. मग 5वीच्या साधारण दुसऱ्या चाचणी परीक्षेपासून तो त्याचा पेपर स्वतःच लिहायला लागला रीडरच्या मदतीने. आणि शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं, हा कसा एवढे टाईप करतो वगैरे. आणि म्हणजे त्याला शक्यतो चांगले पैकीच्या पैकी गणितामध्ये सुद्धा त्याला आत्तापर्यंत पैकीच्या पैकीच मार्क पडलेले आहेत. आणि अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा स्नेहांकितमध्ये चेस सारखा बुद्धिबळासारखा खेळ शिकवतात. तो सुश्रुत चांगल्या प्रकारे खेळतोय सध्या. त्याच प्रकारे सुश्रुत, आमच्या घरी धार्मिक वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच सुश्रुतला संस्कृत श्लोक म्हणण्याची, स्तोत्र म्हणण्याची आवड आहे. तर ही आवड आणि त्यामुळे स्तोत्र वगैरे सगळे पाठ होतातच असं नाही. काहींसाठी आपण वाचावे लागतात, वाचून म्हणतो. तर ते वाचण्याची अडचण आली. त्यामुळे स्नेहांकितमध्ये संपर्क साधला. तर स्नेहांकितच्या एका मॅडमनी
आम्हाला बरं एक स्तोत्रांचं पुस्तक सर्व स्तोत्र आहे, रामरक्षा, मारुती स्तोत्र वगैरे सर्व 12वा 15वा अध्याय या प्रकारचे स्तोत्र ब्रेलमध्ये टाईप करून दिले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी रुद्र त्याचे 8 अध्याय असतात ते अध्याय ब्रेलमध्ये टाईप करून दिले आणि आता सप्तशतीसुद्धा त्यांनी ब्रेलमध्ये टाईप करून दिली आणि सुश्रुत ते व्यवस्थित वाचतो सध्या. आणि स्नेहांकितमध्ये ब्रेल शिकल्यामुळे यावर्षी त्याच्याकडून गणपतीची पूजेचं पुस्तक आम्ही ब्रेलमध्ये टाईप करून घेतलं आणि त्याच्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पूजा शिकली गणपतीची आणि 2 यजमानांकडे जाऊन त्यांनी पूजा सांगितली आणि त्या यजमानांनी सुद्धा आता पुढच्या वर्षीपासून तूच यायचं आमच्याकडे पूजेला असा रिप्लाय दिला. व्हेरी गुड सुश्रुत. स्नेहांकितमध्ये आल्यावर मला छान वाटले. मी प्रथम लाकडी खेळण्या, आकार व वस्तू ओळखणे व टाईपरायटरवर लेखन वाचन शिकलो. यासोबतच मला कॉम्प्युटर व ऑर्बिट सारखे मशीनसुद्धा शिकवण्यात आलेले आहे आणि 5वीपासून मी माझ्या शाळेचे सगळे पेपर कॉम्प्युटरवरच लिहित असतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा मला स्नेहांकितकडून रुद्र आणि सप्तशती यांसारखे धर्मग्रंथ उपलब्ध झालेले आहेत. ते सुद्धा मी शिकत आहे. मला स्नेहांकितमध्ये आल्यावर संपदा मॅडम, तृप्ती मॅडम यांसारखे विविध मॅडम्स भेटतात व ते आम्हाला भरपूर छान छान गोष्टी शिकवतात आणि यांसोबतच मला खूप सारे मित्रही आहेत व जेवण झाल्यावर आम्ही सगळे मिळून गप्पा मारतो व गेम खेळतो आणि मला या सर्व गोष्टींमध्ये खूप मजा येते. मला मोठेपणी इंजिनियर व्हायचे आहे. मी आता तुम्हाला रुद्रातील एक श्लोक म्हणून दाखवणार आहे. गणानां त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनां त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भध्वम्. म्हणजे सुरुवातीला जेव्हा समजलं सुश्रुतबद्दल की तो असा अंध आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये अशी व्यक्ती नव्हतीच कोणी, त्याच्यामुळे खूप टेन्शन आलेलं आता कसं होईल याचं. पण आता त्यानंतर मग स्नेहांकितमधील सर्व परी मॅडम आणि अजून सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते जे सांगतील तसं केल्यामुळे आता तो व्यवस्थित शाळेतल्या सुद्धा नॉर्मल मुलांप्रमाणेच अभ्यास करतो. शाळेतील शिक्षकसुद्धा म्हणतात की सुश्रुत खूप छान अभ्यास करतो, त्याला MPSC UPSC त्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास घेत जा त्याचं किंवा आम्ही तयारी करून घेऊ या प्रकारे सांगतात आम्हाला. त्यामुळे म्हणजे खूप आनंद होतो, भरून येतं. सुश्रुतची आतापर्यंतची सर्व प्रगती बघता आणि आत्तापर्यंत जे काही सर्वांचं स्नेहांकित हेल्पलाईन किंवा अजूनही त्याच्या शाळेमधील शिक्षक, आमचे नातेवाईक या सर्वांचं जे काही मार्गदर्शन मिळतं, सहभाग मिळतो, त्यावरून असं वाटतं की तो सुश्रुत मोठेपणी काहीतरी चांगलंच अचिव्हमेंट करेल आणि त्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं स्नेहांकितच्या मदतीने. आणि स्नेहांकितचे सर्व स्टाफ खूपच चांगला आहे, त्यांच्या मदतीने हा नक्कीच त्यांची स्वप्न पूर्ण करेल, त्याची स्वतःची स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास आहे. जदन्नेना तिरोहति एतावान्